हाय हॅलो नमस्कार. तर आज गावावरून आल्यानंतर सगळी साहित्य पडलेलं होतं. पहिल्यांदा बॅगा सगळ्या मोकळ्या केल्या आणि कपडे जशाच तसे ठेवून दिले, जे म्हणजे स्वच्छ कपडे होते ते. आणि तर ज्या पिशव्या होत्या त्याही तशाच ठेवल्या. त्यातले कपडे वगैरे अजून व्यवस्थित ठेवायचं आहे कपाट. तर हा जो दिवा आहे तो महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर जे दुकानं लागतात तिथे घेतलेला आहे. खूप छान असा दिवा मला मिळालेला आहे, 200 रुपयाला मिळालेला आहे. आणि त्यानंतर आता इथे देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही तडक गावी निघालो होतो दुसऱ्या दिवशी. त्यामुळे सगळी जी देवाची भांडी वगैरे सगळं साफ करायचं राहून गेलं होतं. तर त्या सगळ्या गोष्टी मी आता इथे घेतलेल्या आहेत. ह्या बाहेर ठेवायच्या पणत्या आहेत, दारातल्या त्याही स्वच्छ करून घेतलेल्या आहेत स्वच्छ. आता ही सगळी भांडी मला व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यायची आहेत. तर त्यासाठी आता सगळं व्यवस्थित स्वच्छ करून इथे घेतलेलं आहे, जवळ काय काय ठेवायचं आहे ते. तर आता हेही ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे पाहू शकता कपड्यांचाही पसारा पडलेला आहे. आणि हा ड्रमामध्ये मी मार्केटमधून आणलेले गहू ओतून ठेवायचे होते, तर ते करायचं होतं काम म्हणून तोही स्वच्छ केला. त्यानंतर हे जरा कपाटांचे आरसे वगैरे स्वच्छ करून घेतले. आणि इथे पाहू शकता आता हे गहू आणि जे राहिलेला बाजार होता तोही व्यवस्थित त्या ड्रमामध्ये शिफ्ट करून ठेवला. त्यानंतर बेड सगळा क्लीन झाला आणि इथे हे काढलेले आहेत 2 पिशव्या गोधडी शिवण्यासाठी, पण आता त्यांना कधी मुहूर्त लागतो काही माहीत नाही. त्यानंतर घेतला चहा करून जरासा. आणि ह्या पितांबरीने भांडी बघू शकता, तुम्ही बघितले असतील, खूप छान निघालेले आहेत. तर त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती झाली, चहा वगैरे झाला. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. पावटे सोलून ठेवलेले होते आणि ही भाजी सकाळ संध्याकाळची मी रोज भाजी आणते. तर कैरी आणली होती कारण कैरीचा मुरंबा बनवायचा होता म्हणून. आणि ह्या हिरव्या मिरच्या वगैरे यांचा मिरचीचा ठेचा खूप छान होता म्हणून ह्या सगळ्या आणलेल्या. तर आणि मेथीची जुडीही आणली होती. आता मेथीची जुडी नीट करून पावट्याचा रस्सा भाजी आणि मेथीची सुकी भाजी, अशा प्रकारे आजचा मेनू होता आणि भाकरी. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.